तर जय शिवराय मित्रांनो, खूप दिवसानंतर ब्लॉग आला समजू शकतो, कारण की जरासं कामामध्ये असतं तुम्हाला माहितीच आहे. पण तरी पण एक हाऊस म्हणून एक ब्लॉगिंगचं मी जपण्याचा छंद जपण्याचा एक प्रयत्न करतो आहे. नक्कीच मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला समजलं असेल थंबनेलवरून, आणि काल वगैरे रात्र झाले मग समजलं रात्रीच्या आपण कुठं जात असतो. तर आता आम्ही येऊन पोचलो आहे म्हसे गावामध्ये, जे बेसिकली आम्ही हरिश्चंद्रगडाचा ट्रेकचा आजचा प्लॅन बनवला होता. तर निघलो होतो आसपास, मला असं वाटतं 7:30च्या आसपास घरून निघलो होतो. त्याच्यानंतर आम्ही आता माळशेज घाटातून जाणार आहोत. म्हणजेच माळशेज घाटामधून आम्ही जाणार आहेत पाचनई विलेजला. पाचनई जो की बेस्ट वे असणार आपला, तिथून ट्रेकला स्टार्ट करणार आहोत. त्याच्यानंतर मला माहीत नाही किती वेळ लागतो, पण मला असं वाटतं बाबू जाऊन आला 2-3 वेळा. आपल्यासोबत आहेत बरेचसे गँग, तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. तो जाऊन आला 2 वेळा. तर एक मला असं वाटतं 1-1.5 तासात पोचतो. तर बघूयात, ते पाठीमागेच आहेत. सोबत आपले मित्र आहेत. बाबूला तर तुम्ही ओळखत असाल, दरवेळी आपला ट्रेक सोबत असतो. बाबू म्हणजेच मयुरेश नाव आहे त्याचं. आम्ही सगळे प्रेमाने त्याला बाबू बोलत असतो. आणि इकडे विजय कर्णूक, मॅन फ्रॉम बीड. आणि हे दोघं बाबूच्या मावशीच्या मुले आहेत, करण आणि प्रेम, दोघं आहेत. तर आजचा ट्रेक असणार आहे, आपण 5 जण आहोत. हरिश्चंद्रगडाचा ट्रेक असणार मित्रांनो. शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा तुम्ही. फुल इन्फॉर्मेशन देण्याचा पूर्ण प्रयत्न असेल माझा या ब्लॉगमध्ये. तर चला भेटूया आता बेस्ट विलेजला डायरेक्टली, कारण की खूप वेळ झाला. तर मित्रांनो, गाड्या पार्क केल्यात आणि बेस्ट विलेजला येऊन पोचलो आहे. म्हणजेच पाचनई बेस्ट विलेजला आलो आहे. तर बघू शकता पाण्यावर पेता आता इथून. आणि सर इथून ट्रेकिंगला आम्ही स्टार्ट करणार आहे. तर तुम्ही बघू शकता रात्र झाली खूपच, त्याच्यामुळे दाखवण्यासारखं तर काय नाही आहे. पण सकाळी नक्कीच तुम्हाला एक चांगला व्ह्यू बघायला भेटेल. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा नक्कीच. तर चला मित्रांनो, पुढे भेटूया. तर बघू शकता मित्रांनो, इथून वाट होती पूर्वीची गडावरती जाण्यासाठी. तर तिचं पूर्णपणे रिनोव्हेशनचं काम चालू आहे. तर बाजूने एक रस्ता आहे, तर त्या रस्त्याचा आपण आता वापर करणार आहेत गडावरती जाण्यासाठी. तर जाऊयात. तर बघू शकता मित्रांनो, थोडीफार माहिती जी आहे त्या ठिकाणी दिलेली आहे हरिश्चंद्रगडाबद्दल. तुम्ही पॉज करून जी आहे ती माहिती नक्कीच वाचू शकता. बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी एक बॅनर लावलेला आहे, ज्याच्यावर की पूर्णपणे जे आपलं मंदिर आहे, शिवमंदिर, त्याच्यानंतर हरिश्चंद्रगडाचा पूर्णपणे नकाशा आहे आणि थोडीफार माहिती देखील आहे. तर तुम्ही पॉज करून वाचू शकता. तर आम्ही आता पुढे निघतो आहे. तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक ब्रिज लागेल वाटेमध्ये. तर हा जर का ब्रिज तुम्हाला लागला तर समजून जा तुम्ही अर्ध्या वाटेत आलेला आहात. आणि पावसात खूपच पाणी असतं, इथून ओढा होतो पूर्णपणे. तर त्यासाठी हा ब्रिजचं प्रोव्हिजन केलेलं आहे. तर तुम्ही जेणेकरून पाणी असल्यावर त्या ब्रिजने येऊ शकता वरून. पूर्णपणे लोखंडी पुलाचं काम केलेलं आहे या ठिकाणी. तोपर्यंत आपली बॅटरी बघा तुम्ही, लाईट फुल आहे आमच्याकडे, काय टेन्शन नाही रात्रीचे पण. सूर्योदय झाला. रात्री या ठिकाणी टेंट लावलेला, खूपच कालोख होता आणि धुका देखील खूप सारा होता, त्याच्यामुळे इथेच टेंट लावलेला. आणि वारा तर एवढा होता का बोलून सोय नाही, सगळीकडून ओला झाला आहे. मग थोडा दिसतोय जसं की तुम्हाला या ठिकाणी दिसतोय जसं की. तर गाईज बघू शकता आमची पॅकिंग झालेली आहे. तर इथली पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही निघतोय खाली जाण्यासाठी. पुन्हा एकदा आम्ही जाणार आता पुढे जाऊ कोकणकाडा की खाली गेला हरिश्चंद्रेश्वरच्या मंदिराच्या तिकडे जाऊ. आणि आता आम्ही होतो तो म्हणजे तारामती पीक, म्हणजे हायस्ट पॉईंट या गडावरचा. तर या ठिकाणी आम्ही कॅम्पिंगसाठी आलो, कारण की आम्हाला ढगांची चादर बघायची होती. पण जिथं इथं ढग दिसत आहेत, असं वाटतं ढगांच्याच हरवलोय. तसं आम्ही इमॅजिन केलेलं की क्लाउड गॅदरिंग वगैरे बघायला भेटलं आम्हाला, सगळे फॉर्मेशन बघायला भेटेल क्लाउडचं. तसं काय या ठिकाणी झालेलं नाही. जास्त म्हणजे थोडंसं धुकं वगैरे होतं, त्याच्यामुळे अशा प्रकारचं क्लायमेट या ठिकाणी आहे. तर चला निघतोय काय भेटूया. तर मित्रांनो बघू शकता किती सुंदर क्लायमेट झालं आहे. रात्री इथूनच आलो होतो
असंच प्रकारचे क्लायमेट होतं रात्री सुद्धा. जाऊयात. तर गाईज रात्री इथून आलो होतो. काही जास्त शूट करता आलं नाही कारण की खूप कालूक होता. विजेबल नव्हतं काहीच, विजिबिलिटी काहीच नव्हती, अजिबात विजिबिलिटी नव्हती. त्याच्यामुळे शूट काय जास्त केलं नाही. आणि आत्ता सकाळी बघतो धुक्याची चादर म्हणजे जवळजवळ धुकं सगळीकडे पसरलेलं आहे. तर थोड्याच वेळा बघूयात, जरा धुकं क्लिअर होईल आणि समोर एक चांगलं दृश्य तुम्हाला बघायला भेटेल. आय होप सो थोड्याच वेळात. आणि बघू शकता मित्रांनो, हे आहे मंदिर जे की मी तुम्हाला सांगितलं होतं मागे, हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर. आणि पूर्णपणे पठारी भाग आहे. इथे सुद्धा टेंट आणि कॅम्पिंग वगैरे होत असते. आणि ही वाट बघतायत. तर मी सध्या पुढे जातो आणि जवळून कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. चला मित्रांनो पुढे जाऊयात. तर गाईज आज सॅटर्डे आणि संडे असल्यामुळे जास्त गर्दी आहे. काल सॅटर्डेला भरपूर जण आलेली, त्याच्यामुळे तुम्ही क्राऊड बघू शकता. मग कशी पण मी तुम्हाला दाखवलं. तर सॅटर्डे संडे असल्यामुळे जास्त क्राऊड आहे. तर तुम्ही येत असेल तर अवॉइड करा शक्यतो सॅटर्डे संडे, वीकडेजमध्ये या. हरिश्चंद्रेश्वराचं देखील मंदिर आहे. तिथे 4 युगांना दर्शवणारे 4 खांब आहेत, जे की तुम्ही खूप ठिकाणी बघितलं असेल रीलमध्ये किंवा यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून. तर ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू आपण. सुंदर पाण्याचा कुंड आहे सुद्धा बघू शकता. घेतोय तर काही समोर जो तुम्ही बघताय तिथे आपण होतो तारामती शिखरावरती. तर आता खाली आलोय. तर मित्रांनो हे एक मंदिर आहे गणपतीचं, छोटंसं मंदिर आहे पण पुरातन असं आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी थोड्याशा लेण्या सुद्धा आहेत, त्या देखील कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आम्ही. तर तुम्हाला दाखवतो बघा. तर बघू शकता मित्रांनो, या त्या लेण्या आहेत. तर मित्रांनो थोडासा क्लोजअप घेण्यासाठी जवळ आलो लेण्यांच्या, कारण की थोडीशी सविस्तरपणे आपल्याला माहिती त्याबद्दल मिळावी यासाठी. तर बघू शकता कशा प्रकारच्या लेण्या द्या, म्हणजे जेणेकरून राहण्यासाठी बनवल्या असाव्यात. तर एक लेणीमध्ये आतमध्ये जाऊन सुद्धा बघतोय की कशा प्रकारची रचना असते. तर बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे लेणे. तर इथूनच एक मार्ग जातो कोकण कड्याकडे. तर आपण आता कोकण कड्याकडे जातोय. तर पुढे जाऊयात मित्रांनो. आणि मित्रांनो या लेणीच्या बाजूलाच एक पाण्याची टाकी सुद्धा आहे, बघू शकतो. खूप खोल आहे आणि जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा बनवलेल्या आहेत त्या ठिकाणी. थोडंसं खराब झालं आहे पाणी, पिण्यायोग्य नाही आहे त्याच्यामुळे कोण. आणि गॅस फायनली येऊन पोचलोय कोकण कड्याच्या तिथे. बघू शकता तुम्ही समोर आपल्याला दिसतोय पूर्णपणे कोकण कड्याचा पॅच इकडे पूर्णपणे पसरलेला आहे. आणि रेलिंग लावलेली आहे जेणेकरून सेफ्टीच्यासाठी की कोणी पुढे जाऊ नये आणि दुर्घटना वगैरे का होऊ नये. आणि तुम्ही बघू शकता समोरच मित्रांनो रॅपलिंगच्या थराला या ठिकाणी तुम्हाला अनुभवाला मिळू शकतो. जर का तुम्ही या ठिकाणी आलात पॅकेज वगैरे घेतलं तर नक्कीच तुम्ही त्यासाठी सुद्धा ट्राय करू शकता जर का येणार असेल तर पॅकेजमध्ये. तर आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू जर आपल्याला पॉसिबल झालं तर, रॅपलिंग वगैरे कसे करतायत ते. चला तर जवळ जाऊन पाहूयात मित्रांनो. तर गाईज बघू शकता तुम्ही कोकण कड्याचा क्लोजअप व्ह्यू. तर या ठिकाणी संपूर्णपणे रेलिंग पसरलेली आहे आणि कित्येक जण या ठिकाणी बॉटल्स वगैरे टाकतात जेणेकरून एअरचा फ्लो खालून वरच्या बाजूला येतो. आणि
आणि जर का तुम्ही काय फेकलं तर ते वरच्या बाजूने येतं असं वरती, जे की बघायला खूपच असं अनोखं पाहायला मिळतं या ठिकाणी दृश्य. खूप जण ट्राय करतात. तर बॉटल वगैरे ट्राय करू नका तुम्ही जर का आलात तर. तुम्ही एखादा पाला किंवा एखादी फांदी छोटीशी टाकून बघू शकता, जितकी कित्येक जण ट्राय करतात. आपण सुद्धा ट्राय करू, बघूयात. या ठिकाणी रॅपलिंग चालू आहे, त्यांची तयारी चालू आहे. तर बघू शकतो, थोडा चालू करतील ते. तोपर्यंत बघू आमची पुढची प्लॅनिंग काय असते ती, कारण याच्या पुढे जाऊ शकत नाही. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, अशा प्रकारे फांदी वगैरे काय टाकली तर ती वरच्या बाजूने येते, कारण की तर तुम्ही अशा प्रकारे काय फांदी वगैरे टाकली तर वरच्या बाजूने पुन्हा येते ती. कारण की हा जो कोकणकडा आहे त्याचा शेप असा कर्व सारखा आहे, म्हणजे जेव्हा हवा जी आहे त्या कोकणकड्याला स्पर्श करते, म्हणजे जोरात आदळ येते, तेव्हा ती वरच्या बाजूला अशी फ्लो होतो तिचा. वरच्या बाजूला थोडक्यात दाब तिचा निर्माण होतो, आणि त्या दाबामुळे जे काय तुम्ही वरती फेकताय ते पुन्हा एकदा हवेच्या दाबामुळे वरती येतं. तर काहीच आता थोडंसं पुढे आलो, जिथून की रेलिंग वगैरे संपलं. मी माझ्या पाठीमागे दाखवलं तुम्हाला. तर आम्ही चहा आणि मॅगी बनवण्यासाठी थोडंसं पुढे आलो आहे, आणि समोर आपला कोकणकडा आहे, त्याचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. बघू शकता इथं पूर्णपणे एंड होतं आणि खालून कोकणकडा आहे. थोडंसं हेजी दिसतंय, कारण की फॉग जास्त असल्यामुळे पूर्णपणे क्लिअर आपल्याला खालचं काहीच दिसत नाही. आपण वेट करू जरा की थोडं क्लिअर होईल आणि आपल्याला व्ह्यू मिळेल. तर तिथे देखील लोक आहेत, तुम्हाला दाखवतो. तर गाईस बघू शकता, तयारी चालू झाली पोरांची. इकडे चहा बनवतात, जेवण बिवण घेऊ आणि पोटपूजा करून घेऊ. झोप तर जेवढी पाहिजे होती तेवढी झाली नाही, दमलं सगळं. विजा दमला आहे, सगळे पोरं दमलेत. तर थोडंसं खाऊन घेऊयात. मित्रांनो मॅगी झाले आणि थोडेसे आम्ही सांडवले सुद्धा. तर मॅगीचा आता आस्वाद घेतोय. सुंदर अशी मॅगी बनवली बापूने. चला खाऊयात. सांडवणारा माणूस कोण आता? सांडवणारा माणूस हा बघ कसा लपतोय. मान दिलाय मान. मित्रांनो फॉग जो आहे क्लिअर झाला, त्याचा व्ह्यू असा काहीसा येतो. बघू शकतो असं जवळ नाही जाते, तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. या बाजूचा जो आहे तो कोकणकडा आहे, बघू शकता का स्वरूपाचा पूर्णपणे. आणि रॅपलिंग सुद्धा चालू आहे तिकडे, पण आपल्याला तिकडून बघावं लागेल. मित्रांनो हरिश्चंद्रगडाबद्दल थोडीशी माहिती सांगतो. म्हणजे जसं की हा एक पुरातन काळातील गड आहे, म्हणजे पर्वतरांग होती एक हरिश्चंद्र नावाने पूर्णपणे. आणि 6व्या शतकामध्ये इथे किल्ल्याचं काम जे आहे ते राजा हरिश्चंद्र यांनी केलं, आणि यांच्याच नावावरून या गडाला हरिश्चंद्रगड असं नाव पडलं होते. आणि या गडावरती पाहण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं की हा कोकणकडा आहे, जे की पर्यटकांचे सगळ्यात मोठं आकर्षण आहे, आणि पर्यटकांची पंढरी म्हणून देखील या गडाला ओळखलं जातं. रॅपलिंगचे असतात, रेलिंग असे एक्सपिरियन्स आपल्याला या ठिकाणी करायला मिळतात, कारण की व्ह्यू पण तेवढाच खोल असं बघू शकतो. तुम्ही तिकडे समोर बघू शकता रोहिदास शिखर आहे, आणि या बाजूला सीतेचा डोंगर, आणि त्याच्यासमोर पाठीमागच्या बाजूला देखील खूप सारे गडकिल्ले आहेत. मी तुम्हाला थोडं थोडं करून सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. आणि इथे कसं यायचं याच्याबद्दल देखील थोडीशी माहिती देतो. गडावरती येण्यासाठी खूप साऱ्या वाटा आहेत, पण त्यातल्या मुख्यतः म्हणजे ज्या की मुख्यपणे वापरल्या जातात गडावर येण्यासाठी, त्यातल्या 3 वाटा अशा आहेत. एक खिरेश्वर मार्ग एक आहे, तिथून जरा वेळ लागतो येण्यासाठी, म्हणजे लांब आहे ती जरा. आणि सगळ्यात सोपी वाट जर तुम्ही म्हणाल तर आम्ही ज्या वाटेने आलो ती पाचनाई विलेजमधून. आणि दुसरी एक जर तुम्हाला ॲडव्हेंचरस थ्रिलिंग जर एक्सपिरियन्स हवा असेल तर तुम्ही इथे एक नळीची वाट म्हणून आहे, खालच्या गावामधून येते, त्या वाटेने येऊ शकता तुम्ही. बॅग
पडलं इथे. तर काळजी घ्या जर का तुम्ही येत असाल तर, कारण की हवा खूपच जास्त आहे. तर हवेच्या दाबामुळे पूर्णपणे ते बॅग खाली चालली आहे. पण ती खाली चालल्यावरती ते हलकी असल्यामुळे जर का वरती आलं तर त्याचं नशीब असणार. नक्कीच बघूयात, वरती आलं तर चांगलंच आहे. दिसत नाहीये कुठं अडकले काय झालं. तर मित्रांनो आता आपण आलोय मंदिरामध्ये. बऱ्याचशा देवांच्या मूर्त्या आहेत या ठिकाणी. तर जाऊन बघूयात कोणत्या कोणत्या देवांच्या आहेत. समोरच आपल्या पाया शंकर महादेवाची पिंड आणि आतमध्ये गणेश मंदिर सुद्धा आहे, ते देखील कव्हर करूयात. हर हर महादेव. इथं देखील एक छोटीशी पिंड बघू शकता मित्रांनो. आणि नंदी महाराज आहेत या ठिकाणी. एक पुरातन अशी शिवकाळ शिवपिंड आहे. गणपती बाप्पा मोरया. तर गणेशाचं मंदिर आहे. इथे देखील एक सिद्धिविनायक मंदिर म्हणून सुंदर असे मंदिर आहेत मित्रांनो. पुरातन काळातील कलाकृती देखील सुंदर आहे. बघू शकता मित्रांनो, पिण्याच्या टाक्या अशा खूप साऱ्या आहेत. मागे देखील एक तुम्हाला दाखवलं त्या मंदिराच्या परिसरात देखील एक आहे. आणि इकडे देखील मंदिर आहे. हे कसलं मंदिर आहे? शंकराचं विठ्ठल रखुमाई. त्या बाजूने मंदिराच्या इथून दर्शन घेतल्यानंतर एक वाट येते सरळ. त्या वाटेने खाली आल्यानंतर आपल्याला हे मंदिर लागतं, जे की 4 युगांना दर्शवणारे खांब या ठिकाणी आहेत. आणि पूर्णपणे पाण्याने भरलेलं असतात. ज्यावेळेला पावसाच्या वेळेला पूर्णपणे भरलेलं असतं, त्यावेळेला जरा पाणी इथलं पूर्णपणे आटलेलं आहे उन्हामुळे. आणि बघू शकता तुम्ही पूर्णपणे 3 खांब जे आहेत ते नष्ट झालेले आहेत. केवळ कलियुगाला दर्शवणारा एकच खांब या ठिकाणी. आणि महादेवाची पिंड देखील आहे. तर चला जाऊयात दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, ह्याच्या खालच्या बाजूला जो आहे बालेकिल्ला आहे, तो फक्त कव्हर करायचा राहिला आपल्या या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, जवळपास आपला जास्तीत जास्त एरिया जो आहे या किल्ल्याचा, म्हणजे पूर्णपणे मला वाटतं 70 ते 80% आपण पूर्णपणे किल्ला बघितलेला आहे. फक्त बालेकिल्ला बघायला भेटला नाही आम्हाला. आणि एक छोटी मोठी मंदिर असतील अशी की जिथे आम्हाला जायला मिळालं नाही. तर एवढंच आहे. जास्तीत जास्त एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आम्ही. आणि पूर्ण गड फिरून झाला आमचा. वेळेच्या अभावी आता निघत आहेत, कारण की आम्हाला खूपच लांब जायचं. परत 5 तासाची बाईकवरती प्रवास करायचा आहे. त्यामुळे आम्ही आता निघतो मित्रांनो. तर जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जे कोण नवीन आहेत, आणि लाईक शेअर करून टाका. आणि जर काही चूक झाली असेल या ब्लॉगमध्ये तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये करेक्ट करा.